अमरावतीमध्ये मंत्री बावनकुळेंना दिलेला मुकुट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. प्रवीण पोटेंनी बावनकुळेंना हा मुकुट दिला होता आणि आता त्याच्यामुळे वाद निर्माण झालाय. ट्रोल झाल्यानं बावनकुळेंनी मुकुट सामाजिक कार्यासाठी दिला असल्याचं स्पष्टीकरण आता देण्यात येते. मुकुट पितळेचा असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. मग सामाजिक कामासाठी कसा दिला असा सवाल देखील उपस्थित होते. पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत आले असता माजी मंत्री आणि भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं सोनेरी मुकुट घालून स्वागत केलं. याबाबत बातम्या येताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी तो मुकुट सोन्याचा नसून पितळेचा असल्याचा खुलासा त्यांनी केलाय. मात्र ही घटना पुन्हा ट्रोल करणारी ठरल्याने त्यावर फक्त सोन्याचा मुलामा असल्याचं सांगण्यात आले. तरी सुद्धा ही चर्चा थांबत नसल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मुकुट भाजप पदाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलाय. सोनेरी मुकुट न जातो पितळेचा आहे. सोनेरी मुकुट न जातो पितळेचा आहे. भारतीय जनता पार्टीचे अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी एक सोनेरी मुकुट आज चंद्रशेखरजी बावनकुळे यांना परिधान केला. त्यांना परिधान केलेला मुकुट त्यांनी तात्काळ भारतीय जनता पार्टी अमरावती शहराच्या स्वाधीन केला आणि कार्यकर्त्यांना या सूचना केल्या की हा मुकुट किती किमतीचा आहे याची मला कल्पना नाही, पण या मुकुटातून जी काही किंमत तुम्हाला येईल त्या किमतीतून समाजोपयोगी कार्य जे आहे किंवा समाजाच्या उपयोगी असे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांमध्ये हा पैसा खर्च करावा. या मुकुटाचा योग्य तो विनियोग हा भारतीय जनता पार्टी अमरावती शहराने करावा म्हणून चंद्रशेखरजींनी तो मुकुट आज कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.